आकाशवाणी अकोला केंद्र पत्रकारिता दिनानिमित्त प्रसारित करीत आहोत समन्वित कार्यक्रम. आधुनिक पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. लेखन राहुल कुलट. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. सादर करते सूरज गोळे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारी पत्रकारिता म्हणजे केवळ बातमी देणं नव्हे, तर समाजाला दिशा देण्याचं एक प्रभावी माध्यम होय. समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल. हीच प्रेरणा घेऊन मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई इथं 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरुवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली आणि दर्पण वृत्तपत्राचा समाज परिवर्तनाचे शस्त्र म्हणून वापर केला. एकेकाळी वृत्तपत्राच्या कार्यालयातून येणारा टाईपरायटरचा खडखडाट, शाईचा वास आणि बातमीसाठी पत्रकारांची होणारी धावपळ हे चित्र आता पूर्ण बदललं आहे. आज एका क्लिकवर बातमी तयार होते, संपादित होते आणि जगभर पोहोचते. ही आहे आधुनिक पत्रकारितेची नवी ओळख. आजचा पत्रकार कागद पेन हातात शबनम घेऊन वार्ताहर राहिलेला नाही, तर 24 तास तंत्रज्ञान हाताळणारा आणि वेगाशी स्पर्धा करणारा डिजिटल युगातील पत्रकार झाला आहे. जुन्या काळातील पत्रकारिता मूल्यांवर आधारित होती, तर आधुनिक पत्रकारिता वेग आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे. मात्र दोन्हींचा उद्देश एकच आहे: पत्रकारिता परमो धर्म हे ब्रीद घेऊन सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं. भारतात 1780 मध्ये बंगाल गॅझेटच्या माध्यमातून सुरू झालेली पत्रकारिता आज तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळातील अधिक गतिमान, सुस्पष्ट आणि एका क्लिकवर संपूर्ण विश्व घेऊन येणारी ठरली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पत्रकारितेचा विस्तार वेगानं झाला. छापील माध्यमांसोबतच आकाशवाणी आणि दूरदर्शनसारखी प्रसारमाध्यमं प्रभावी ठरली. माहिती, शिक्षण आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित पत्रकारिता जनसामान्यांपर्यंत पोहोचू लागली. संपूर्ण जगभरातील माहिती क्षणार्धात मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होईल याचा कोणी विचारही केला नसेल. गावात दररोज सकाळी येणारं वर्तमानपत्र, घरोघरी रेडिओवरून ऐकू येणाऱ्या बातम्या आणि ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन संचावरून दूरदर्शनवरील व्हिडिओ वृत्तप्रसारणातून जगात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज यायचा. बरोबर ना? 1973 पासून मुंबई दूरदर्शनवरून संध्याकाळी 6:30 वाजता प्रसारित होणारी आमची माती आमची माणसं आणि त्यानंतर लगेच एक विशिष्ट धून वाजल्यानंतर प्रसारित होणाऱ्या संध्याकाळी 7 वाजताच्या बातम्या पाहण्यासाठी कुटुंबातील सगळी मंडळी एकत्र यायची. ही आठवण प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारी ठरली आहे, नाही का? प्रदीप भिडे, स्मिता तळवलकर, भक्ती बर्वे, चारुशिला पटवर्धन, स्मिता पाटील यांसारखी अनेक वृत्तनिवेदकं त्याकाळी प्रत्येक कुटुंबातील एक भाग झाली होती. त्यामुळेच आज वृत्तनिवेदन करायला कोण येणार याची उत्सुकता वाढलेली असायची. तो पत्रकारितेचा काळ आणि आजची आधुनिक पत्रकारिता पूर्णतः बदललेली आहे. आज काळ बदलला, तंत्रज्ञान विकसित झालं आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेल्या क्रांतीमुळे तर पत्रकारितेचं स्वरूपही बदललं. आजच्या आधुनिक काळातील पत्रकारिता डिजिटल माध्यमांवर अवलंबून आहे. टी व्ही चॅनल्स,
न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया आणि बरंच काही. आज बातमी मिनिटात नाही, सेकंदात पोहोचते. ही आधुनिक पत्रकारितेची मोठी ताकद म्हणावी लागेल. मात्र या वेगाबरोबरच काही प्रश्नही निर्माण झालेत. TRPची वाढती स्पर्धा, ब्रेकिंग न्यूजचा अतिरेक, या धावपळीत महत्त्वाच्या बातम्यांना नकळत होणारा विलंब. मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करणं, आकडेवारीचं विश्लेषण करणं, हवामान, शेअर बाजार, क्रीडा निकाल यांसारख्या बातम्या झटपट तयार करणं, हे सगळं काम आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली सहज करत आहे. आधुनिक पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर म्हणजे आता पत्रकाराची जागा AI घेणार का? एका क्लिकवर विविध विषयांवर बातमी लिहिण्याचं कसब असणाऱ्या AIमुळे पत्रकारांचे रोजगार जाणार का? असे अनेक प्रश्न आता प्रसारमाध्यमात काम करताना पडू लागले असतील. मात्र AI कधीही पत्रकाराची जागा घेऊ शकत नाही. कारण बातमी म्हणजे फक्त माहिती नव्हे, तर भावना, संवेदना आणि सामाजिक भान जपणारं माध्यम आहे. AI एका क्लिकवर बातमी लिहू शकतं. मात्र अन्याय पाहून प्रश्न विचारण्याचं धैर्य फक्त माणसाकडे आहे. पीडितांचा आवाज समजून घेत लोकशाहीची मशाल पेटती ठेवणं हे काम आजही पत्रकारच करू शकतो, कृत्रिम बुद्धिमत्ता नाही. म्हणूनच आधुनिक पत्रकारिता म्हणजे माणूस आणि मशीन यांचा संघर्ष नव्हे, तर सहकार्य म्हणता येईल. भविष्यात पत्रकारितेचे स्वरूप बदलेल, माध्यमं बदलतील, तंत्रज्ञान बदलेल, पण सत्याचा शोध, समाजाबद्दलची बांधिलकी आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती कधीही बदलणार नाही. हीच आहे आधुनिक काळातील पत्रकारिता, जिथं तंत्रज्ञान हातात आहे, पण निर्णय अजूनही माणसाचाच आहे. आज काळ बदलत चालला आहे. हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्रानं देशभरात निर्माण केलेली प्रेरणादायी पत्रकारिता कुणालाही विसरता येणार नाही. काय करू आता धरुनिया भीड, निःशंक हे तोंड वाजविले. नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित. तुकाराम महाराजांची प्रेरणा घेऊन 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिक सुरू करून पत्रकारितेच्या माध्यमातून चळवळ निर्माण केली. मूकनायक हे नाव बाबासाहेबांनी तुकाराम महाराजांच्या गाथेवरून घेतलं होतं. पत्रकारितेच्या माध्यमातून शोषित, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देता येऊ शकतो, हा विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी लोकराजे राजश्री शाहू महाराजांनी मूकनायकला सहाय्य केलं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मूकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून ही जबाबदारी बाबासाहेबांनी सोपवली ती अकोला जिल्ह्यातील केळीवेळी गावातून आलेल्या पांडुरंग नंदराम भटकर यांच्यावर. याचा अर्थ स्पष्ट आहे. पत्रकारितेच्या चळवळीतील अकोला जिल्ह्याचं स्थान कायम अग्रस्थानी राहिलं आहे. अकोला जिल्ह्यातून सुरू झालेल्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी, मधुसूदन वैराळे यांच्यासह लेखणीच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणाऱ्या संपादक पत्रकारांच्या विचारांचा समृद्ध वारसा जपण्याचे कार्य अकोल्यातील पत्रकारितेने केले आहे. अकोल्याच्या सरकारी शाळेमध्ये शिकलेले गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक ठरले. महाराष्ट्रातील पत्रकारितेचा इतिहास
हा समाज सुधारणेच्या चळवळीशी घट्ट जोडलेला आहे. त्या काळी वृत्तपत्रे ही ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनमत तयार करण्याचे प्रभावी माध्यम होती. लोकहितवादींचे प्रभाकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे दीनबंधू, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांनी पत्रकारितेला राष्ट्रभक्तीचे अधिष्ठान दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूक नायक, बहिष्कृत भारत, समता प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे सामाजिक न्यायासाठी लढणारी पत्रकारिता होती. एवढंच काय, तर देशातील पहिल्या महिला संपादिका म्हणून आजही दीनबंधूच्या संपादिका तानुबाई बिर्जे यांचं नाव पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावं लागेल. पत्रकारिता हा समाजाचा आरसा मानला जातो. समाजात घडणाऱ्या घटना, प्रश्न, समस्या आणि यशोगाथा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारिता करत असते. मात्र बदलत्या काळानुसार पत्रकारितेचं स्वरूपही बदलत आहे. डिजिटल क्रांतीनंतर आता कृत्रिम बुद्धिमत्ता हे पत्रकारितेतील एक प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत आहे. त्यामुळेच आजची आधुनिक पत्रकारिता पूर्णतः बदललेली आहे. आज काळ बदलतो आहे, बातम्या बदलत आहेत आणि त्यासोबत बदलतो आहे पत्रकारितेचा चेहरा. आजच्या डिजिटल युगात वृत्तांचे वितरण दिवसाच्या प्रत्येक तासात झपाट्याने होते. न्यूज चॅनल्स आता 24 तास ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह कव्हरेज आणि विश्लेषणं देतात. त्यामुळे प्रतिस्पर्धा खूप वाढली आहे आणि दर्शकांचं लक्ष कायम राखणं हे प्रत्येक चॅनलसाठी आव्हान बनलं आहे. फक्त हिंदी किंवा इंग्रजी नव्हे, तर मराठी, तामिळ, तेलुगू, बंगला, कन्नड यांसारख्या भाषांमध्येही स्वतंत्र न्यूज चॅनल्स आहेत, ज्यामुळे स्थानिक समस्या, संस्कृती आणि राजकारणांचे संवाद स्थानिक लोकांपर्यंत थेट पोहोचतात. कधी काळी बातमी मिळवण्यासाठी वार्ताहर गावोगाव फिरायचा, लोकांशी संवाद साधायचा आणि मग त्या बातमीला शब्दरूप देण्यासाठी तासनतास मेहनत घ्यायचा. राज्यस्तरावरून प्रसारित होणाऱ्या खाजगी वृत्तवाहिन्यांमधील बातम्या पाठवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत होती, कारण इंटरनेट सुविधा नव्हत्या. केवळ विभागीय शहरांमध्येच इंटरनेट मॉडेलची व्यवस्था होती. त्यामुळे जिल्हा स्तरावरून वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींना बातमीचे व्हिडिओ, त्यावर आधारित संहिता तयार करून लगेच विभागीय शहर गाठावं लागत होतं. त्यानंतर कुठे बातमी प्रसारणासाठी जात होती. आज मात्र एका क्षणात हजारो बातम्या आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर झळकतात. कारण या प्रचंड वेगाच्या युगात पत्रकारितेला नवी साथ मिळाली आहे इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIची. पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पत्रकारिता निर्जीव होईल का? माणसाची गरज संपेल का? AI बातमी लिहू शकतं, पण अन्याय पाहून अस्वस्थ होणं हे केवळ माणसाला शक्य आहे. पूरग्रस्तांच्या डोळ्यातील वेदना, शेतकऱ्याच्या शब्दामागची हताशा किंवा आंदोलनामागची भावना AI समजू शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष पत्रकारिता करणारा व्यक्तीच महत्त्वाचा आहे. आज आपण सर्च इंजिन आधी AIला विचारतो, उत्तर लगेच मिळतं. मग साहजिकच प्रश्न पडतो, AIवर पूर्ण विश्वास ठेवायचा का? AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ती स्वतः विचार करत नाही, तर तिला शिकवलेली माहिती, डेटा आणि नमुने यावर आधारित उत्तर देते. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे ज्ञानकोश नाही, तर माहिती प्रक्रिया करणारं साधन आहे.
भविष्यात माध्यमं बदलतील, तंत्रज्ञान अधिक प्रगत होईल, AI अधिक स्मार्ट बनेल, पण पत्रकारितेचा आत्मा मात्र तसाच राहील. कारण तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी सत्याची जबाबदारी नेहमी माणसावरच असते. हीच आहे आजची आधुनिक पत्रकारिता, जिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत आहे, पण निर्णय, संवेदना आणि समाजाची बांधिलकी आजही पत्रकाराच्याच हातात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे रिअल टाईम म्हणजेच थेट आजची माहिती नसते, जोपर्यंत ती इंटरनेटशी जोडलेली नसेल. म्हणूनच AIला आज सकाळी काय घडलं हा प्रश्न विचारताना सावध राहणं आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कधीकधी आत्मविश्वासानं चुकीची माहिती देऊ शकतो. याला तांत्रिक भाषेत हॅल्युसिनेशन असं म्हणतात. म्हणूनच AIनं दिलेली माहिती तपासून पाहणं, इतर स्रोतांशी तुलना करणं हे फार आवश्यक आहे. पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता हा मदतनीस आहे, मात्र तो संपादक होऊ शकत नाही. AIवर आंधळा विश्वास ठेवू नका, पण त्याला नाकारूही नका. योग्य तो विश्वास म्हणजे AI अधिक मानवी विवेक. माहिती घ्या, पण प्रश्न विचारा. उत्तर ऐका, पण पडताळा. मगच त्याचा अवलंब करा. हे आजच्या पत्रकारितेसाठी फार महत्त्वाचं आहे. AI ही आजच्या आधुनिक पत्रकारितेतील एक प्रभावी शक्ती आहे, पण ती जबाबदारीने वापरली तरच समाजासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधुनिक पत्रकारितेत वापर करताना विश्वास हवा, पण विवेकासोबत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक पत्रकारिता करताना जबाबदारीची जाणीव ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण फेक न्यूज, चुकीची माहिती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर हे मोठं आव्हान आजच्या पत्रकारितेसमोर उभं आहे. आताच आपण आधुनिक पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा पत्रकारिता दिनानिमित्त प्रसारित करण्यात आलेला समन्वित कार्यक्रम ऐकलात. लेखन राहुल कुलट यांचं होतं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. सादर करते सूरज गोळे. ही